श्री स्वामी समर्थ. तुमच्याही आयुष्यात सध्या अडचणी असतील, तुमचेही आयुष्य खूप जास्त अडचणीतून जात असेल, कुठलीच गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होत नसेल, असं वाटत असेल की देव आहे की नाही, जे काही करायला जाता त्यात तुम्हाला संकटे अडथळे येत असतील, काहीही तुमच्या मनाप्रमाणे होत नसेल, तर हा संदेश श्री स्वामी समर्थ महाराजांचा तुमच्यासाठी अत्यंत भाग्याचा ठरणार आहे. या संदेशाला मोजून फक्त 15 मिनिटे नक्की ऐकून बघा. फक्त 15 मिनिटाच्या आत हा संदेश ऐकण्यापूर्वी तुमच्या जीवनात मोठी आनंदाची बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल. हा संदेश एवढा दिव्य आहे की तुम्ही जेव्हा याला ऐकण्यास सुरुवात कराल तेव्हा तुम्ही याला पूर्ण ऐकू सुद्धा शकणार नाही आणि त्याआधीच तुमच्या जीवनात आनंदाची बातमी तुम्हाला ऐकायला मिळेल. स्वामी म्हणतात, विश्वास ठेवा या संदेशावर. जो सच्चा स्वामी भक्त आज पूर्ण विश्वासाने या संदेशाला पूर्ण ऐकून घेईल, त्याच्या जीवनात नक्की प्रत्येक गोष्ट ही त्याच्या मनाप्रमाणे घडायला लागेल. संकटे हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात, त्यांचा सामना करणारा पुढे जाऊ शकतो. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये जर तुम्हाला यश गाठायचं असेल तर स्वतःवरती विश्वास आणि प्रयत्न हे आपले नियमित असले पाहिजे. जर तुम्हाला खूप संकटे येत असतील आयुष्यात, तर त्या संकटांना न घाबरता स्वतःवरती आणि स्वामीवरती विश्वास ठेवा. योग्य दिशेला प्रयत्न करा, कारण प्रयत्न जर योग्य दिशेला असतील तर यश तुम्हाला हे नक्की मिळतं. स्वामी भक्तांनो, या स्वामी संदेशाला 15 मिनिटापर्यंत नक्की ऐकून बघा, कारण फक्त 15 मिनिटे या संदेशाला ऐकल्यानंतर याचा तुमच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव नक्की पडेल. हा संदेश तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असून या संदेशाला टाळण्याचा प्रयत्न तुम्ही चुकून सुद्धा करू नका. कधी कोणाला कमी समजण्याची चूक करू नका, कारण दिवस 24 तासानंतर बदलतो, पण वेळ सेकंदात बदलते. मग ती वेळ कोणाची का असेना, वेळ जर बदलण्यावर आली तर एका सेकंदात बदलून जाते आणि ज्याला तुम्ही खूप लहान छोटं समजत होता तो अचानकच एवढा मोठा होईल की तुम्हाला सुद्धा पाहून आश्चर्याचा धक्का लागल्याशिवाय राहणार नाही. वाटेला येईल ते शिकून घ्यायचं आणि जमेल तसं शहाणं व्हायचं. प्रत्येकाला आपलं म्हणायचं, पण 4 हात लांब राहायचं. विश्वास सर्वांवरती ठेवायचा, पण भरोसा हा फक्त स्वतःवर ठेवायचा. स्वामी सांगतात, जो सच्चा स्वामी भक्त आज या व्हिडिओला एक लाईक करून या चॅनलला सबस्क्राईब करेल, त्याच्या आयुष्यात त्याला प्रत्येक गोष्टीत यश मिळेल. तुमचे अडकलेले काम पूर्ण होत नसेल तर काळजी करू नका. एकदा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा, तुमचे सर्व मार्ग मोकळे होतील. स्वामी सांगतात, आयुष्यात भरपूर चुका केल्या असतील, पण अभिमान मात्र एका गोष्टीचा ठेवा की तो स्वतःच्या स्वार्थासाठी कधी कोणाचा फायदा घेतला नाही आणि घेणारही नाही या गोष्टीचा. जर चांगले करूनही काही लोक तुम्हाला वाईट समजत असतील तर तो तुमचा दोष नाही, कदाचित तुम्हाला ओळखण्या इतपत त्यांची पात्रता नसेल. नेहमी चुका दाखवून देणारा बदनाम होत असतो, तर चुका करून सभ्यतेचं ढोंग घेणारा योग्य ठरत असतो. लक्षात घ्या, हे मतलबी युग चालू आहे. इथे खरा माणूस झुरतो आणि खोटा माणूस हा मिरवतो, पण लक्षात असू द्या, एक दिवस कर्माचा हिशोब नक्की होतो. तुमचाही या गोष्टीवरती विश्वास असेल आणि तुम्हाला सुद्धा ही गोष्ट पटत असेल तर एकदा कमेंटमध्ये होय पटतंय असं जरूर टाईप करा. स्वामी नेहमी म्हणतात, आपल्या आयुष्यात काही काळासाठी काही लोक ही येतात, परंतु आपण काय करतो की त्या तात्पुरत्या लोकांसाठी आपण आपली कायमची असणारी नाती तोडत असतो. टेम्पररी येणाऱ्या लोकांसाठी परमनंट लोकांना कधी दुखवू नका. हा फायदा तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे की परमनंट असलेल्या लोकांना तुम्ही नेहमी खुश ठेवण्याचा प्रयत्न करा.
आंधळ्याला दिसायला जेव्हा चालू होतं तेव्हा तो सर्वात पहिले ती वस्तू दूर टाकतो जिने त्या आंधळ्याला आयुष्यभर त्याची साथ दिली, त्याला कधीच ठोकर लागू दिली नाही, त्याला कुठल्या गड्ड्यात पडू दिलं नाही, त्याला कुणासोबत टक्कर लागू दिली नाही. तो म्हणजे त्याची अत्यंत उपयुक्त होती अशी त्याची काडी. जेव्हा त्याला दिसायला लागतं तेव्हा तो सर्वात पहिले त्या लाठीला, त्या काडीलाच त्याच्यापासनं दूर करतो. स्वामी नेहमी बोलतात, बोलणं बंद झाल्याने सगळीच नाती तुटत नाहीत. काही नाती तुटू नये म्हणून बोलणं बंद करावं लागतं. आपल्या जवळच्या माणसाला सगळं सांगावं लागत नाही, काही गोष्टी आपसूक समजून घेत असतात. लक्षात घ्या, एखादी गोष्ट जर तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे करायची असेल तर मग ती गोष्ट तुम्हाला प्रयत्नाने मिळवावी लागेल. नशीबसुद्धा जर साथ देत नसेल तर प्रयत्न असे करा की नशिबाने सुद्धा साथ देण्यास सुरुवात केली पाहिजे. आनंदी दिसणाऱ्या व्यक्तींना दुःख नसतेच असं नाही, फक्त त्यांना दुःखाशी दोन हात करण्याची कला जमलेली असते. आपण म्हणतो की परिस्थितीमुळे काही करता आले नाही, खरं तर ती परिस्थिती असते जी काहीतरी करायला भाग पाडते. भागीदारी करायची असेल तर दुःखात करा, सुखाचे दावेदार भरपूर असतात. जीवनात जर शांतता हवी असेल तर दुसऱ्यांशी वाद घालण्यापेक्षा स्वतःला बदलून घ्या, कारण पूर्ण जगात कॉम्पेट टाकण्यापेक्षा स्वतःच्या पायात चप्पल घालणे हे जास्त सोपं आहे. स्वामी म्हणतात, इतरांवरती राग येत असेल तर अजून रागवण्यापेक्षा स्वतःला त्यांच्यापासून दूर करा आणि जमेल तेवढे स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करा. दोन तोंडांची माणसं आयुष्यात नेहमी असतात. डोक्यात काहीतरी वेगळं, तोंडावर काहीतरी वेगळं आणि पुन्हा करतात ते काहीतरी भलतंच असतं. अशा लोकांपासून नेहमी दूर राहण्याचा प्रयत्न करा. जेवढे यांच्यापासून दूर राहाल तेवढे आयुष्यात फायद्यात राहाल. माणूस कसा दिसतो यापेक्षा कसा आहे याला महत्त्व असतं, कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंतच तर गुणांचं आयुष्य मरेपर्यंत असतं. समजूतदारपणा ज्ञानापेक्षा खूप महत्त्वपूर्ण असतो. खूप लोक आपल्याला ओळखतात पण त्यांतील मोजकेच लोक आपल्याला हे समजून घेतात. खूप कमी लोक आपल्या आयुष्यात सुख आणि आशीर्वाद घेऊन येत असतात, पण खूप जास्त लोक आपल्याला कडू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येत असतात. स्वामी नेहमी सांगतात, जर निर्णय योग्य असेल तर आपला डिसिजन कधी चुकत नाही. म्हणजे जर एखादी गोष्ट चांगली करायची असेल तर आपला निर्णय शक्ती हे खूप चांगली असणे आवश्यक आहे. निर्णय हा विचार करून घ्या की तुम्ही दिलेला निर्णय हा शेवटचा असणार. तुमच्या निर्णयापुढे कोणीही जाणार नाही आणि तुम्ही तुमच्या निर्णयावर खंबीर असणार. आयुष्यात लोकांना गमवायला घाबरू नका, कारण जाणाऱ्याला फक्त निमित्त लागतं आणि साथ देणाऱ्याला मनापासून इच्छा लागते. कडू आहे पण सत्य आहे. प्रेमात खूप भांडण होतात, पण खरा त्रास फक्त त्या व्यक्तीला होतो ज्याला त्या नात्याची सर्वात जास्त गरज असते. आयुष्यातले वाईट क्षण कडू औषधी सारखे असतात, गिळून टाकावे, आणि चांगले क्षण चॉकलेट सारखे असतात, चघळून एन्जॉय करावे. आयुष्याचे कॅल्क्युलेशन खूप वेळा केले पण सुख दुःखाचे अकाउंट कधी जमलेले नाही. जेव्हा टोटल झाली तेव्हा समजले की आठवण सोडून काही उरत नाही. स्वामी सांगतात, तोंडावर तिरस्कार करणारी लोक नेहमी परवडतात, पण आपलेच दिखावा करणारी लोक जास्त घातक असतात. आपल्याला नेहमी मागे ओढतील आणि आपल्याला मागे ओढून त्यांची पुढे जाण्याची ते इच्छा असते ते पूर्ण करण्याचा प्रयत्न करतील. जाणीवपूर्वक कोणी टाळलं असेल तर त्याच्या नजरेत यायचं सोडून द्या आणि स्वतःला कामात इतके गुंतवून घ्या की पुढे चालून त्याने पश्चाताप केला पाहिजे की या व्यक्तीला मी टाळलं, आज हा व्यक्ती कुठं गेलाय. स्वामी बोलतात, या संदेशाला दुर्लक्ष करू नका. अजून 15 मिनिटे हा संदेश ऐकून बघा.
दोन तोंडाची माणसं जसं आयुष्य बर्बाद करतात, तशी जे निर्णयावर ठाम असतात आणि एकतर्फ बोलून आपली साथ देण्याचा प्रयत्न करतात, अशी लोक सुद्धा तेवढीच चांगली असतात. प्रत्येक वेळी जाऊ दे म्हणून आपण समोरच्याचे बोलणे मनावर घेत नाही, पण समोरचा जर आपण शांत बसण्याचा फायदा घेत असेल तर त्याला त्याच्या भाषेत उत्तर हे नेहमी दिलेच पाहिजे. काही लोकांना स्वतःची इच्छा हे स्वतःच असते की त्यांना एखादी गोष्ट करायची तर करायची, आणि जर त्यात त्यांची जिद्द, निर्णयशक्ती आणि स्वतःवर विश्वास असेल तर ती गोष्ट नक्की चांगली होते. समजायला उशीर झाला तर अनुभव मोठा मिळेल, एवढं लक्षात ठेवा. आपलं कोणीच नसतं, जे आपल्यांनी शिकवलं तेव्हाच नात्यावरचा विश्वास ठेवावा लागतो. स्वतःवर विश्वास ठेवा. थकलेल्या मनाची सर्व्हिसिंग करण्याचा हक्क एकमेव असतो तो म्हणजे गॅरेजमध्ये, आणि जो आयुष्यात असतो तो म्हणजे मित्रामध्ये. जर आयुष्यात खूप ताणग्रस्त असाल, चिंता हे तुम्हाला जगू देत नसेल, तर चार चौघामध्ये तुमच्या मित्रामध्ये जाऊन गप्पा मारा. नक्की तुमचा ताण आपोआप कमी व्हायला सुरुवात होईल. माणूस दुसऱ्यांची कणभर चूक जगभर पसरवण्याचा प्रयत्न करतो आणि आपली मनभर चूक लबाडीच्या चादरीने झाकण्याचा केविलवाना प्रयत्न करत राहतो. आयुष्यात जिथे जिथे स्वामी तुमची साथ देतात, तिथे तिथे नक्की तुम्हाला मदत मिळते. बरीच लोक आपली चूक लपवण्यासाठी दुसऱ्या व्यक्तीवर नको ते आळ घालतात. यशस्वी होण्याआधी चांगला माणूस बना. पैसे उद्या असतील नसतील, पण नाव मात्र राहिलं पाहिजे. निर्लज्जपणा हा खरं तर दागिना आहे, हे नेहमी मिरवा. असे नसेल तर तो असा आहे जो तुम्हाला मागे ओढतो. एक गोष्ट लक्षात ठेवा, काही गोष्टी लवकर समजणार नाही पण फार मदतीस ठराविक असतात. काही गोष्टी लवकर समजतील पण त्रास खूप जास्त देतील. आपल्याला आयुष्यात जर काही चांगलं करायचं असेल तर स्वतःवर विश्वास नेहमी ठेवा. तोंडावर बोलणार असाल तर तोंडावर ऐकण्याची पण तयारी ठेवा. देणारा व्याजासकट देत असतो. उसवलेल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण हा कायम आनंदी राहून शिवायचा असतो. एकदा तुम्ही यशस्वी ठरला की भूतकाळातल्या चुकाही तुम्हाला नक्की यशाकडे नेण्याचा एक मार्ग म्हणून दिसतील. स्वामी सांगतात, काही व्यक्तींसाठी आपण काही काळापुरतच खास असतो, त्यानंतर त्यांच्यासाठी आपण कधीही खास नसतो. ज्ञानाची बुद्धिमत्ता हे आपले नेहमी मागे ओढत असते. आपल्याला नेहमी बुद्धिमान असायला हवं. त्या बुद्धिमत्तेचा फायदा फक्त आपल्याला अशा काळी घ्यायला हवा. त्यावेळेला संकटे येतील पण तुम्ही त्यांचा सामना करू शकाल. गैरसमज कानातून प्रवेश करतो आणि डोळ्यावर पडदा पाडतो. एकदा गैरसमज झाला की सरळ माणसाच्या चांगल्या गोष्टी सुद्धा वाकड्या वाटतात. विश्वास किती छोटा शब्द आहे. वाचताना काही सेकंदच लागून जातात. विचार करायला काही मिनिट लागू शकतात. पण एक विचार केलाय का कधी? समजायला दिवस लागेल. आणि जर हे तुम्ही ठरवलंच की विश्वास तुम्ही सिद्ध करणार, तर यासाठी तुमचं आयुष्य सुद्धा कमी पडेल. नाती फक्त रक्ताचीच असतात असं नाही. नात्यात जाणीव महत्त्वाची असते. जाणीव असेल तर परकी माणसंही आपली होतात, आणि जाणीव नसेल तर आपल्या माणसांनाही परकवायला वेळ लागत नाही. लक्षात ठेवा, आयुष्य हे दुसऱ्याच्या धाकात नाही तर स्वतःच्या थाटात जगायचं असतं. खोट्या लोकांसोबत राहण्यापेक्षा एकटे राहणे कधीही चांगले असते. कमीत कमी आयुष्य शांतपणे जगता तरी येते. स्वामी म्हणतात, छोट्या छोट्या गोष्टीचं टेन्शन ते लोक घेतात जे प्रामाणिक असतात. बेईमान लोकांना काही फरक पडत नाही, कारण ते निर्लज्ज असतात. कधी मरायचा विचार आला तर एकदा दवाखान्यामध्ये नक्की चक्कर टाकून या, कारण तिथे गेल्यावर तुम्हाला कळेल की जगण्यासाठी लोक काय काय नाही करत. सुरुवात छोटी असणार. आपली धाडस जर मोठी असेल तर सर्व काही चांगलं होईल हे मात्र नक्की असतं. कोणी दोन शब्द गोड बोललं तर लगेच भावूक होऊ नका, कारण लोक फायदा असेल तरच गोड बोलतात. भांडण करणाऱ्याच्या लोकांपेक्षा भांडण लावणाऱ्याच्या लोकांपासून सावध राहा, कारण भांडण करणारे ओळखता येतात
पण भांडण लावणारे ओळखता येत नाही. स्वामी बोलतात, बोलण्यापूर्वी ऐका, खर्च करण्यापूर्वी कमवा, गुंतवणूक करण्यापूर्वी चौकशी करा, टीका करण्यापूर्वी तपासा, निवृत्त होण्यापूर्वी पैसे साठवा आणि मरण्यापूर्वी एकदा दान किंवा धर्म नक्की करा. इतरांना दान धर्मामध्ये खायला द्यायला शिका. ज्याला पैशाची गरज असेल त्याला थोडीफार का होईना पैशाची मदत करायला शिका. लोकांना तुमच्यापेक्षा दुसऱ्याकडून जास्त फायदा दिसला की तुमचे महत्त्व त्यांच्या लेखी कमी होते. लोकांकडून दिले जाणारे महत्त्व जास्त गांभीर्याने घेऊ नका. स्वार्थी लोकांच्या भावना ह्या मेलेल्या असतात, त्यामुळे दुसऱ्यांना धोका दिल्याचा पश्चाताप त्यांना कधी होत नाही. म्हणून लोकांचा वापर करून घेणं त्यांना खूप चांगलं जमतं. पोट कसंही भरता येऊ शकतं, पण काळीज भरायला माणसाजवळ माणूस असावा लागतो. सारा वक्त लगा दो उस काम को करने में जो तुम्हारा वक्त बदल दे सकता है. स्वामी बोलतात, संकटे तुम्हाला येतील, पण त्या संकटांना न घाबरता जर प्रयत्न कराल तर योग्य दिशेला नक्की तुम्हाला मार्ग मिळेल. काळ कितीही वाईट असू द्या, पण काळजात जर सद्गुरू असतील तर विजय हा तुमचा 100% होणार. सगळ्यात आवडत्या वस्तू मिळाल्या त्याला आपण एखादी गोष्ट, पण ती गोष्ट म्हणजे आपल्या सगळं नशिबावर अवलंबून असते असं नाही. प्रत्येक आवडती गोष्ट नशिबाने मिळू शकत नाही. काही गोष्टींसाठी आपल्याला प्रयत्न करावे लागतात आणि अपार कष्टसुद्धा करावे लागतात. देव कधीही हात जोडून मागणाऱ्याला सर्व काही देत असतो. देवावर विश्वास असेल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होत असते. आयुष्यात माणसाने खूप कॅल्क्युलेटसुद्धा नसावं. कधी चिन्ह चुकली की मग उत्तर चुकतं आणि वर चाललेला तुमचा आलेख धडकन खाली कोसळतो. त्यामुळे स्वतःला नेहमी असे बनवा, एखाद्या वेळेला चुकले तर माफी मागता यावी. एखाद्या वेळेला कोणी दुसरं चुकलं तर माफ करता यावं. ज्याने इतरांच्या सुखासाठी सोसली स्वतःची दुःखाची झळ, त्यांना लाभते स्वामी समर्थ महाराजांचे प्रचंड बळ. स्वामी बोलतात, एवढं सोपं नसतं प्रत्येक गोष्ट मिळवणं, एवढं सोपं नसतं प्रत्येक गोष्ट करणं. विश्वास लागतो स्वतःवर, तेव्हा होते प्रत्येक गोष्ट मनाप्रमाणे. समोरच्याला समजून सांगूनही तो समजत नसला तरी स्वतःला सांगा की हा माणूस आपला नाही, इथे वेळ वाया घालवायचा नाही. जे आपल्याला विसरले आहेत त्यांना तेवढ्या पद्धतशीरपणे विसरता आलं पाहिजे. स्वतःसाठी जगता आणि इतरांसाठी कठोर होता हे नक्की आलं पाहिजे. लक्षात घ्या, मुखवटे लावून स्वतःची पापं झाकणाऱ्या लोकांमध्ये गुंतवून पडू नका. नियती त्यांचा हिशोब नक्की करेल. नियतीवरती विश्वास ठेवा. सत्याला पाय असतात म्हणून ते पाय रोवून ठामपणे उभं असतं आणि अफवांना पाय नसतात म्हणून त्या पसरत असतात. फार गंभीर होऊन जाऊ नका. हे विश्व करोडो वर्षापासून आहे. कित्येक आले आणि कित्येक गेले. कुणा वाचून कुणाचे काही अडले नाही. स्वामी सांगतात, एकदा मनातून माणसे उतरली ना तर ती काय करतात, कुठे जातात आणि त्यांच्या आयुष्यात काय काय घडते या गोष्टी आपल्याला थोडा पण फरक पडायला नको. ती बदलते, तिचा विषय नक्की समजायला हवा. जीवनात ते नातं सर्वश्रेष्ठ आहे जे तुमच्या पाठीमागे देखील तुमचा सन्मान ठेवते. कितीही जपले कुणाच्या मनातील भाव, वेळ आल्यावर माणसं खेळून जातात डाव आणि तेव्हा खरे वळून येतात त्यांचे स्वभाव. समोरच्याला समजून सांगूनही जर तो समजत नसला तर एक गोष्ट आठवून घ्या की आता तो तुमच्यासाठी राहिलेला नाही. आपलेपणाचा मुखवटा घालून खूप लोक जवळ येण्याचा प्रयत्न करतात. मोकळेपणाने आपण त्यांना आपली सुखे दुःखे सांगतो. त्याच लोकांकडून त्यांचा गावघर बोबाटा होत असतो. कपडे स्वच्छ धुताना न कळत आपले हात देखील स्वच्छ असतात. त्याप्रमाणे आनंदी व आयुष्यात यशस्वी होणाऱ्या लोकांच्या संगतीत राहिले तर न कळत तुम्ही सुद्धा आनंदी राहू लागाल आणि आयुष्यात पुढे जाऊ लागाल. ज्या जिभेवर सतत पैशाची व प्रॉपर्टीची भाषा असते त्या व्यक्तीकडून माणुसकीचं दर्शन हे घडणं अशक्यच असतं. एक गोष्ट लक्षात घ्या, विश्वासघात हा शब्दच असतो ज्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळवता येतात आणि बऱ्याच गोष्टी गमवाव्या लागतात. विश्वासघात झाला तर पहिल्यांदा तर तो माणूस आतून पूर्णपणे तुटतो.
पण जो व्यक्ती स्वतःवरती विश्वास ठेवतो तो त्यामधून सावरून पुन्हा पुढे जातो. इतरांचे पंख काटून आपल्याला भरारी घेता येत नाही आणि आपल्याच माणसाला छोटं करून मोठं होता सुद्धा येत नाही. आपल्या मनामध्ये राहून परकेपणाचा भास होण्यासाठी एकटेपणा स्वीकारलेला केव्हाही योग्य असतो. माणसाचा स्वभाव हा नेहमी प्रामाणिक असावा, कारण की ओळख जर नावाने होत असली, आठवण ही स्वभावानेच होत असते. स्वामी नेहमी बोलतात, आपले विचार सगळ्यांना पटतील असे जर तुम्हाला वाटत असेल तर सोडून द्या, हा तुमचा वहम आहे. आजकाल जेवढी लाज पैसे उधार मागणाऱ्याला वाटत नाही, त्यापेक्षा जास्त लाज पैसे दिलेले परत मागण्यासाठी वाटते. मन भरलं आणि गरज भागली की लोक नाती निभवायला टाळतात आणि त्याला टाळाटाळ करत असतात. एखादा व्यक्ती जर तुम्हाला त्रास देत असेल तर त्याकडे एक गोष्ट नेहमी लक्षात घ्या, तो व्यक्ती नेहमी पुढे जात आहे. असं नाही की तो तुम्हाला टाळून तुमच्यासोबत चुकीचं वागतोय. काही लोक त्यांच्या कामामध्ये एवढे व्यस्त असतात की त्यांना इतरांसाठी वेळ हा मिळत नाही. दोन तोंडांची माणसं आयुष्यात खूप असतात, त्यांना दुर्लक्ष करा, कारण ते तुम्हाला मागे ओढण्यासाठी तत्पर असतात. आयुष्य एक जंगल आहे, जर तुम्हाला जगायचे असेल तर लढायला शिका, पळून जाण्यासारखे नाही. श्वासावर नाम घेण्यापेक्षा श्वासासारखं नाम चाललं पाहिजे. श्वास थांबला तर माणूस कसाविसा होतो, तसं नाम थांबला तर कासाविसा झालाच पाहिजे. जिंदगीत जिंकायचं असेल तर स्वतःवरती विश्वास ठेवावा लागतो. प्रयत्न अतूट करावे लागतील. नावापुरती नाती नाही तर गरजेपुरती माणसे सुद्धा नाही. पण आयुष्य हे नेहमी असं जगलं पाहिजे की तुमच्या वाचून सर्वांचंच काम अडलं पाहिजे. भिंतीला जर भोकाड पडली तर पूर्ण भिंतच पडते असे नाही, पण नात्याला जर भेंग पडली तर भिंत उभीच राहू शकत नाही. कुणीतरी खूप मस्त लिहिलंय, माझ्या सहवासाला कधी महत्त्व देऊ नका, कारण तो काही क्षणाचा असणार. माझ्या ध्येयाला कधी महत्त्व देऊ नका, कारण एक दिवस त्याची राख होणारच. माझ्या ध्येयाचं असेल तर माझ्या भावनांना महत्त्व द्या, कारण त्या मी जरी नसलं तरी नेहमी तुमच्या सोबत राहतात. इतरांचे पंख कापून आपण भरारी घेऊ असं जर स्वतःला वाटत असेल तर तुमच्या आयुष्यात सर्वात मोठे दुःख हे आहे. योग्य लोकांचे हात हातात असतील तर चुका लोकांचे पाय धरायची वेळ कधी येणार नाही. कोणीतरी विचारलं त्रास म्हणजे काय, तर याचं उत्तर स्वामींनी फार सुंदर दिलं. जीवापाड जपलेलं नातं आणि जीव लावलेल्या व्यक्तीने एका क्षणेत परकेपणाला आपल्याला जाणीव करून दिल्यावर जे वेदना होते त्याला आपण म्हणतो त्रास. मनातलं मनात असेल तर दोघांचं पण असतं, पण योग्य वेळेची वाट पाहता पाहता सांगायचं राहूनच जातं, त्यालाच नशीब असं नाव दिलं जातं. लोकांसाठी आपली किंमत फक्त त्यांची गरज ठरवते. आयुष्यात एक गोष्ट लक्षात घ्या, आनंद देणाऱ्या माणसांना आशीर्वादाचं व्याज मिळत राहतं, मात्र दुसऱ्याला वेदना देणाऱ्यांच्या जन्मभर तळतळाटाचे हप्ते भरावे लागतात. आयुष्यात एक गोष्ट नेहमी करा, मनुष्याच्या जीवनात खूप संकटे असतात, त्यांना प्रत्येक वेळेला अडचणी येतात. त्यांच्या आयुष्यात एवढे संकटे असतात तरीही ते सामना करून पुढे जातात. आजकाल जे यशस्वी झालेले लोक आहेत ते मेहनतीनेच पुढे गेले, कष्टांना सामोरी गेले, तेव्हाच यशस्वी झालेले आहे. कोणी कितीही तारीफ करो, परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, तारीफाच्या पुलाच्या खालून मतलबाची नदी ही खूप जोरात आणि वेगाने वाहत असते. कधी तुम्ही त्या तारीफाच्या पुलावरून त्या नदीत पडाल आणि बर्बाद व्हाल हे तुम्हाला वेळ लागणार नाही. पैसा कमवायला जेवढी अक्कल लागते त्यापेक्षा जास्त अक्कल योग्य निर्णय करायला आणि योग्य ठिकाणी पैसा खर्च करायला लागते. खरं ना, आयुष्यात माणसं जपायची असतात आणि पैसा वापरायचा असतो, पण आजकाल पैसा जपला जातोय आणि माणसे ही वापरली जात आहे. तुम्ही कितीही चांगलं वागला, कितीही चांगलं बोलला, तरीसुद्धा ज्यांना तुमच्या चुका काढायच्या आहे ते चुका नक्की काढणार. त्यामुळे दुसऱ्यांना खूप दोष देण्यापेक्षा स्वतःत खुश राहा. स्वामी बोलतात, आजकाल लोक असे बनलेले आहेत की प्रेम एकावर करतात, भावना दुसऱ्यांपुढे व्यक्त करतात आणि लग्न अशा व्यक्तीसोबत करतात जे पैशाने श्रीमंत असेल. लोक फक्त फायद्यापुरते कामं करायला लागली आहे. लोकांकडे लक्ष देऊ नका, काही गोष्टी सोडून द्यायच्या असतात.
सगळ्या धरून ठेवला की पसारा होतो, गोष्टीचाही आणि आयुष्याचाही. बुद्धीने कुठं आणि कसा वापर करावा हे ज्याला जमतं तो आयुष्यात यशस्वी नक्की होतो. स्वामी त्याची आयुष्यभर साथ देतात, जो श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामावरती विश्वास ठेवतो. संकटे तर प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, त्यांना सामना करावा लागतो, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला यश नाही मिळणार. आयुष्यात संकटे असतात, त्या संकटांचा सामना करा, कारण तेच तुम्हाला आयुष्यात यशस्वी बनवण्यासाठी येत असतात. स्वामी नेहमी बोलतात, स्वतःवरती विश्वास ठेवून बघा, सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे होईल. संकटे कितीही का असेना आयुष्यात, प्रत्येक वेळेला रस्ता तुम्हाला नक्की मिळेल. स्वामी प्रत्येक संकटात तुमच्या सोबत असतात, फक्त त्यांच्यावरती पूर्ण श्रद्धेने विश्वास ठेवायला हवा. स्वामीवरती जर विश्वास असेल तर आयुष्यात प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की करता येणार. स्वामी सांगतात, तुमची कायम साथ देणार आहे मी, फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा, कारण ते तुम्हाला प्रत्येक वेळेला मदत करणारे आहेत. स्वामींनी कधीच तुमची साथ सोडली नाही. अरे स्वामी तर प्रत्येक वेळेला तुमची साथ देतात. आयुष्यात योग्य ठिकाणी फक्त स्वामी मदत करतात. स्वामींनी कधीही तुम्हाला एकटे सोडले नाही. फक्त श्री स्वामी समर्थ नामावरती तुमचा पूर्ण विश्वास असायला हवा. संकटात साथ देणारे फक्त स्वामी असतात. संकटांच्या बाहेर काढणारे फक्त स्वामी असतात. आयुष्यात खूप यशस्वी करणारे हे देखील फक्त स्वामीच असतात. स्वामी प्रत्येक वेळेला तुमची मदत हे नक्की करत असतात. स्वामी कायम सांगतात, एक गोष्ट कायम तुमच्या स्मरणात ठेवा, प्रत्येक वेळेला स्वामी हे आपली साथ नक्की देत असतात. स्वामी आपली प्रत्येक वेळेला मदत करतात. आयुष्यात कितीही संकटे आले तरी स्वामी आपल्याला मार्ग दाखवत असतात. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अंत नाही स्वामी कृपेला, आणि स्वामी आपली साथ कायम देणार. या गोष्टीवरती श्रद्धा असणे अत्यंत महत्त्वाची असते. तुम्हाला माहिती आहे का, स्वामी त्या व्यक्तींची साथ आयुष्यभर सोडत नाही, जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ नामाच्या नामात गुंतून असतो, जो व्यक्ती श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करत असतो. कारण स्वामी नेहमी एक गोष्ट म्हणतात, मी त्यांची साथ कधी सोडलेली नाही आणि कधीही सोडणार नाही, जे माझ्यावरती श्रद्धा आणि विश्वास ठेवतात. स्वामी नेहमी सांगतात, आयुष्यात संकटे प्रत्येकाच्या असतात, पण त्या संकटांचा सामना करण्याची जिद्द फक्त एका अशा व्यक्तीत असू शकते, जो स्वतःवरती विश्वास ठेवतो, स्वतः जिद्दीने प्रयत्न करतो आणि आयुष्यात पुढे जाण्यासाठी स्वतः प्रयत्न करून कामे करतो. स्वामी नक्की म्हणतात, संकटे आहेत आयुष्यात, त्या संकटांचा सामना करा, कारण त्याच्याशिवाय तुम्हाला यश हे कधी मिळणार नाही. संकटांचा जेव्हा सामना कराल तेव्हा प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. संकटे कितीही का असेना, स्वतःवर विश्वास ठेवा, प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. संकटांचा सामना केल्यावर तुम्हाला प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे मिळू शकते. स्वतःवरती विश्वास ठेवणे गरजेचे आहे, बाकी सर्व स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतात. स्वामी नेहमी बोलतात, आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवण्यासारखी, ती म्हणजे जर तुम्ही प्रयत्न कराल तर सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे चांगलं होईल. ज्या व्यक्तींना वाटतं आयुष्यात खूप संकटे आहेत, त्यांनी एकदा त्यांच्या बाबांकडे पाहावं, त्यांच्या आईवडिलांकडे पाहावं, मग त्यांना कळेल की त्यांच्या आयुष्यात काहीही संकटे नाही, कारण सर्वात जास्त संकटे तर त्यांचे आईवडील हे झेलत असतात. स्वामी नेहमी म्हणतात, स्वतःवरती विश्वास ठेवा, योग्य दिशेने प्रयत्न करा आणि नेहमी पहा की तुम्ही चुकत आहात की बरोबर आहात. मग तुम्हाला नक्की कळेल की तुम्ही पुढे जात आहात की कुठेतरी चुकून मागे राहत आहात. स्वामी तुम्हाला मार्ग दाखवतील, स्वामी तुम्हाला पुढे जाण्यासाठी मदत करतील आणि योग्य दिशेला रस्ता दाखवण्याचा सुद्धा स्वामीच तुम्हाला मदत करत असतील. स्वामींनी कायम तुमची साथ दिली आणि स्वामी कायम तुमची मदत करतात. फक्त श्री स्वामी समर्थांवरती तुमचा विश्वास असणे गरजेचे आहे. स्वामी आपली साथ आयुष्यभर देत असतात, फक्त आपला त्यांच्यावरती विश्वास असायला हवा. स्वामी प्रत्येक वेळेला आपली मदत करतात आणि स्वामींनी प्रत्येक वेळेला आपली मदत केलेली आहे. फक्त स्वामीवरती आपला पूर्ण विश्वास असायला हवा. जेव्हा स्वामीवरती आपली श्रद्धा आणि पूर्ण विश्वास असतो, तेव्हा प्रत्येक गोष्ट स्वामी आपल्या मनाप्रमाणे नक्की करतात.
काही लोक स्वामीवरती विश्वास ठेवतात, पण त्यांना त्यांच्या याच्यात यश मिळत नाही, कारण ते स्वामी समर्थ महाराजांचे नामस्मरण करत नाही. स्वतःवरती विश्वास ठेवा, स्वामीवरती श्रद्धा ठेवा आणि मग बघा तुमच्या नामस्मरणात तुम्हाला स्वामीसुद्धा साथ द्यायला सुरुवात करतील. स्वामी त्यांची साथ देतात जे श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचा जप करतात आणि आयुष्यात योग्य दिशेला चांगले प्रयत्न करतात. प्रयत्न करणे सुद्धा गरजेचे आहे, कारण त्याच्याशिवाय आपल्या आयुष्यातील संकटे हे दूर जाऊ शकत नाही. आपली परिस्थिती ही सुधारू शकत नाही. परिस्थिती सुधारायची असेल तर आपल्याला प्रयत्न करणे फार महत्त्वाचे असते. आयुष्यात जिथे जिथे तुमची फसवणूक होईल तिथे तिथे स्वामी नक्की तुमची मदत करण्यासाठी येतील. फक्त तुम्ही स्वतः प्रामाणिक राहा. स्वामी नेहमी बोलतात, संकटसमयी तुमच्यासोबत मी स्वतः आहे, त्यामुळे तुम्हाला कधी काळजी करण्याची गरज नाही. स्वतः स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा, तुम्हाला नक्की यश मिळेल. स्वामी बोलतात, ज्यांना वाटतं की आयुष्यात खूप संकटे आहेत त्यांनी एकदा श्री स्वामी समर्थ नावाचा जप करून बघावा. त्यांचे संकटे त्यांना दूर वाटायला लागतील आणि येत्या काही काळातच तुम्हाला याचा चांगला अनुभव सुद्धा येईल. स्वामी आपल्या पाठीशी उभे आहेत. त्यांनी आपली साथ कायम दिली आणि कायम ते आपली मदत करत आहेत. स्वामी नेहमी सांगतात, संकटसमयी तुमची मी स्वतः मदत करणार आहे, त्यामुळे तुम्ही काळजी न करता विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ नामावर. सर्व काही स्वामी तुमच्या मनाप्रमाणे नक्की करतील. स्वामीवरती जेव्हा आपला विश्वास असतो तेव्हा प्रत्येक गोष्ट आपल्या मनाप्रमाणे व्हायला वेळ लागत नाही. स्वामी बोलतात, संकटांचा जेव्हा सामना कराल तेव्हा सर्व गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे हे नक्की होतील. जो व्यक्ती संकटांचा सामना करतो आयुष्यात प्रत्येक गोष्ट त्याच्या मनाप्रमाणे ही होत असते. विश्वास ठेवा स्वामी नामावर, कारण अशक्य ही शक्य करतील स्वामी. जगाचं तत्व फार वेगळं आहे. जग चांगल्या माणसांचा विचार घेईलच असं नाही, पण फायदा नक्की घेतो. हे लक्षात ठेवा. जगात चांगलं असणं एक गुन्हा आहे, कारण लोक चांगल्या व्यक्तीचा फायदा नक्की घेत असतात. वस्तू हे लाख रुपयाची का असेना, पण मूल्य तेव्हाच येतं जेव्हा त्यावरती एखाद्या चांगल्या व्यक्तीचा हक्क असेल किंवा तिचा चांगला वापर केला जाऊ शकत असेल. स्वामी सांगतात, आयुष्यात प्रत्येक वेळेला तुमची साथ मी स्वतः देत आहे. फक्त तुम्ही श्री स्वामी समर्थ नामावरती विश्वास ठेवा. अडचणीच्या काळात स्वामी नक्की तुमची मदत करत असतील. स्वामीवरती जेव्हा विश्वास असतो तुमचा तेव्हा काळजी करण्याची गरज नसते, कारण स्वामी तर प्रत्येक वेळेला आपली मदत ही करत असतात. स्वामी नेहमी सांगतात, मी तुमच्या कठीण समयी सोबत आहे. तुमचा विश्वास माझ्यावरती असणे फक्त गरजेचे आहे. बाकी सर्व स्वामी आपल्या मनाप्रमाणे हे करत असतात. संकटात स्वामी आपली साथ देतात या गोष्टीवर विश्वास नक्की ठेवा. कष्ट करणारे लोक स्पष्ट बोलायला कधी घाबरत नाहीत, त्यामुळे नेहमी कष्टावरती विश्वास ठेवा. आपण असल्याचा कुणालाही त्रास नाही झाला पाहिजे या गोष्टीची काळजी घेतली म्हणजे आपलं आयुष्य पूर्ण बरोबर चाललंय व आयुष्यात मॅच्युरिटी हे नक्की आली आहे असे समजा. जेवढं तुम्ही समोरच्याला स्वातंत्र्य देता तेवढं स्वतःच्या व्यक्तीला सुद्धा द्या. म्हणजे स्वतःच्या आत जो व्यक्ती आहे त्याला सुद्धा तेवढं स्वातंत्र्य देऊन बघा. मग बघा तुमच्या आयुष्यात प्रत्येक गोष्ट चांगली होत जाईल. जीवन चांगला माणूस होण्यासाठी जीवनात कसं चुकाल तेव्हा माफी मागायला शिका आणि कोणी चुकलं तर माफ करायला शिका. कोणाला सांभाळायचं आणि कोणापासून सांभाळून राहायचं हे त्या व्यक्तीला माहिती असते, ज्याला शब्दकोशात दगा शब्दाला जागा राहत नसते. प्रत्येकाला वाटतं प्रत्येक गोष्ट माझ्या मनाप्रमाणे व्हावं, पण प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे होईल एवढं शक्य तर नाही. पण जर स्वामीवरती विश्वास असेल आणि प्रयत्न खूप चांगले असतील तर प्रत्येक गोष्ट तुमच्या मनाप्रमाणे ही नक्की होऊ शकते. स्वामी बोलतात, सहानुभूती नाही पाहिजे, पण स्वतःवरती विश्वास पाहिजे. नक्की आयुष्यात यश हे मिळायला लागेल. संकटसमयी मदत करणारे फक्त स्वामी असतात. संकटाच्या बाहेर काढणारे हे देखील स्वामीच असतात. वाईट क्षणी तुम्हाला मार्ग दाखवणारे सुद्धा स्वामी समर्थच असतात. स्वामी नेहमी बोलतात, एक गोष्ट लक्षात ठेवा, स्वामी आपली साथ कधी सोडत नाहीत आणि त्यांनी आपली साथ कधी सोडली नाही. श्री स्वामी समर्थांवरती विश्वास ठेवा. सर्व काही तुमच्या मनाप्रमाणे नक्की होईल. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामाचे नामस्मरण करा.